भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये। तर आपण आलो आहेत वसमतच्या रेल्वे स्टेशनला आणि आपण जाणार आहेत शेगावला। तर भावांनो, शेगाव दर्शन करण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा। वसमतच्या रेल्वे स्टेशनला येऊन पाहतो तर काय रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे आणि हा पहा आमचा गणा भाऊ असा उभा लागला जस काय स्वतःच कॉन्ट्रॅक्टरदार आहे, काम करून घेत आहे। आणि हा बघा आमचा प्रोफेशनल फोटोग्राफर। भाऊच्या घरातले बाकीचे सगळे गँगस्टर आणि भाऊ एकटाच फोटोग्राफर। भाऊ सध्या कॅमेरा सेटिंग करण्यात मग्न आहे। आणि मग का पावसाचा मस्त आस्वाद घेत घेत आम्ही लाया खाण्याला सुरुवात केलेली आहे आणि मस्त पंगत बसलेली। आणि मी आपल्या ब्लॉगच्या नादात आणि यांनी लाया संपूर्ण लायावर पण भागला नाही म्हणून घरून आईने दिलेल्या चपात्या ठेचावर ताव मारला आणि पुढे निघालो। आणि खिडकीच्या बाहेरचा नजारा पाहत पाहत आम्ही पोहोचलो अकोला रेल्वे स्टेशनला। आणि अकोला रेल्वे स्टेशन पासून आम्हाला बदलायची होती दुसरी ट्रेन, जी की शेगाव। अकोला ते शेगाव ट्रेन होती 40 मिनिटाच्या नंतर। आणि 40 मिनिटाचा वेळ असल्यामुळे आम्ही निघालो मूड फ्रेश करण्यासाठी, म्हणजे चहा पिण्यासाठी। आणि हे बघा कवाने गेल्यासारखे लिफ्ट मध्ये बसायला इथं। मला तर या लिफ्ट मध्ये बसायचा लयच कंटाळा येतो बघा, कारण माझं डोकं फिरते। आणि आम्ही पोहोचलोय एका हॉटेलवर आणि तिथे पण आमच्या गणाभाऊने आरएनजी कॉमेडीचं पेज दाखवलं, त्यांना कॉमेडीचे व्हिडिओ दाखवले। आणि कॉफीचा एवढा मोठा गिलास बघून मला तर सुका पाटलाची आठवण आली। आणि मस्त कॉफीचा स्वाद घेऊन आम्ही निघालो रेल्वे स्टेशनकडे। रेल्वे स्टेशनचा नजारा एवढा मस्त सुंदर दिसत होता की आम्ही एक सिनेमॅटिक शूट करून घेतला तिथे। आणि तुम्हाला तर माहिती आहे भारतातली रेल्वे आणि लेट झाली नाही असं कधी होऊ शकते का? आम्ही तर पार मोबाईल बघून बघून कटाळून गेलो होतो। गणाभाऊला भूक लागली आणि गणाभाऊने काय पाण्याची बिस्लेरी घेतली, पाणी बिस्किटावर ओतून बिस्किट खाला। आणि शेवटी घंट्या दीड घंट्यानं का होईना ट्रेन आली आणि आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि समोरचा प्रवास सुरू झाला। आणि शेवटी आम्ही पोहोचलो शेगाव रेल्वे स्टेशनला। आणि स्टेशनला पोहोचून पाहतो तर काय झाडावर एवढं पोपट की असं वाटत होतं की पोपटाचं झाडही का आहे की। महाराजांच्या भक्तांसाठी मोफत बसेस असतात तिथे, तर त्या बसमध्ये बसून आम्ही समोर निघालो भक्तिनिवासकडे। आणि फायनली पोहोचलो आणि शेगाव मध्ये भक्तिनिवास येते। आणि इथे पोहोचून चौकशी केल्याच्या नंतर आम्हाला असं समजलं की इथे फक्त फॅमिली सेक्शन साठी रूम आहेत। आणि शेगाव हे देवस्थान स्वच्छता आणि नियोजनासाठी पण ओळखले जाते। आणि तिथून थेट निघालो आम्ही जेवणाची सोय करण्यासाठी। आणि मग काय मस्तपैकी जेवणावर ताव मारून निघालो आम्ही भक्तिनिवासकडे। आणि इथे पोहोचून लगेचच घेतली आम्ही राहण्याच्या सोयीसाठी पास, पावती आणि पास घेऊन आम्ही निघालो रूम कडे। आणि हॉल मधील स्वच्छता आणि नियोजन तर एवढं जबरदस्त होतं की पाहून दंग झालो आम्ही। दिवसभराच्या धावपळीमुळे थकून गेल्यामुळे करतो आता आराम। बोला जय श्रीराम। तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये।